तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव वरराजे सावंत आणि आपल्या चॅनल कोकण मालवणीमध्ये तुम्हाला सांगण्याचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. आज मी आमच्या प्रतिभाजीकडे जाणार आहे आणि हाली मी जास्त व्हिडिओ टाकू शकलो नाही कारण माझ्या आता सध्या परीक्षा सुरू होती आणि गुढीपाडव्याच्या दिवशीच माझी परीक्षा संपली आणि आता मला मे महिन्याची सुट्टी लागली आहे. सो आता मी तुम्हाला डेली व्लॉगमध्ये एक दिवस ॲड करून मी व्लॉग टाकण्याचा प्रयत्न करीन. तर मला तुम्ही सपोर्ट करा कारण मी हे डेली व्लॉग कधी जास्ती केले नाही. तुम्हाला माहिती आहे माझे जास्ती करून व्लॉग संडे सॅटर्डेलाच यायचे आणि हे मी आता नवीन प्रयत्न करून बघतो आहे. मला तुम्ही नक्कीच प्रतिसाद द्या आणि आजच्या व्हिडिओमध्ये खूपच इंटरेस्टिंग काय गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मी अंकिता अनंत सावंत. आम्ही राहतो वेताळ बामार्डे कदमवाडी. मी आता येऊन नाचणूक काढतोय. नाचण्याकडे झाले 3 महिने. चांगली तयार झाली आहेत कणसाय व थोडी थोडी मध्ये कच्ची आहेत ती आम्ही आता काढतो नाही नंतर काढतो पिकल्यावर. पण पिकलेली आधी काढतो कारण का ती पाखरा खातात ना, म्हणून ती पिकलेली काढून घेतो. आता ही कच्ची ह्या पाखराला खातात, बारकी पाखरं असतात ती, म्हणून ती काढतो आता लवकर. आता झाले का 3 महिने तयार झाले ती. हे आता वाली हे भाजीसाठी होते. ह्यांका वातीये वाली म्हणतात. हे बघ माझ्या हातात हे बघ किती लांब, अजून लांब होतात पण हे आता शेवट संपत दिले आहेत. पहिले दरान गेले, आता हे शेवटचे वाली होते. ह्याका वातीये वाली म्हणतात भाजीसाठी. वालीचे किती प्रकार आहेत? वालीचे खूप प्रकार आहेत. वातीये वाली आहेत, गराचे वाली आहेत, असे खूप 2-4 प्रकार आहेत. हे आता गराचे वाली आहेत. बघ हे आम्ही गरासाठी वाली पेरतो. ह्यांच्यात चांगलं गर येतं ह्याच्यात. हे बघ आणि हे कसे ह्यांच्यात जास्त गर नसतं, हे फक्त भाजीसाठीच वापरतो. गर असतं पण तो कसं लांब अंतरावर असतं असं, म्हणून भाजीसाठी नुसते वापरतो. तर मित्रांनो, आजींनी चवळी पेरलेली आहे ती आता आपल्याला दाखवायला घेऊन चालली आहे जी, आणि आजी आपल्याला माहिती पण देईल. तर चला आपण आजीसोबत जाऊया. हां हा ही आता ही चवळी आहे, पांढरी चवळी. आता नुकती तयार होता, अजून आम्ही एकदा पण काढलो नाही. नुकतीच विकली आहे. हे चांगली चवीक चांगली असता ही चवळी. काय म्हणतात? ही का पांढरी चवळी म्हणतो, बारकी चवळी पांढरी. एकदम बारकी नसता, मीडियम मध्यम असतात ही. आणि या एका म्हणजे व्यवस्थित मोठी किती वेळ लागतात? तयार हो की काय लागतात, धरल्यापासून महिना जाता असते ते. हो, फुल पडल्यापासून. वसावता म्हणजे अजून तयार झालेलो नाही, पण ह्याच्यात पाखराला येतात. पाखरा हे ना कच्चे झाले की जास्त खातात, पिकल्यावर नाही खाणार. म्हणजे उशिरा लावलेलो. तो लवकर लावला. हो, तो लवकर लावलो त्याच्यामुळे आता तो पिकलो चांगलो. आणि हा जरा उशिरा लावलो मागसून. म्हणजे एकदम पिकलो काय काढू पण जरा घाई होता ना, म्हणून तो मागसून लावलो जरा 15 दिवसांनी. हो, काढू जरा वेळ होता. ही बाई वांगी असत. वांग्यात पण खूप प्रकार आहेत, पण ही आमची गावठी मोठी वांगी म्हणतो. आता पिकला आता याचा बी काढून तयार झालेला आहे. आता कापायचं आणि आतला बी काढायचा पाण्यात घालून.
हे बघ हे असं आहे. हे बघ म्हणजे आपली ही गावठी वांगी थोडी मोठीच येतात मोठीच असतात. हो गावठी वांग्यात पण खूप प्रकार असतात. हे बघ आणि मग ती छोटीशी असतात ती ती भरिकाची वांगी म्हणतो, लहान वांगी. हा, हा. हं. ती आपण भरतात वगैरे वापरतो. होय होय भरीत घालतो ती. ही भेंडी आहे. हे. हे बघ ह्या एकच झाड आहे हा. हम्म. म्हणजे कसं माहिती आता झाड उगवलं ना का त्याची टकली अशी धरून कुठायची अशी एवढी हा का ती टकली कुठली ना का मग असं झाड पूर्ण सितार त्याला प्रत्येक एका असा ना मग फुटवे फुटतात असे. म्हणजे ती टकली पहिली या करू हा मग झाड आणि नंतर असे फुटवे फुटले ना का त्यांना असे भेंडे घालतात. हा. ह्या एकच झाड आहे. अच्छा हा मग ह्या भेंड्यांका आता काय म्हणतात? ह्यांका गावठी भेंडे आहे ती पांढरे भेंडे. हा. ही आता गावठी हे गवार म्हणतो शुद्ध भाषेत, आम्ही एका चिटके म्हणतो. चिटके हा हे बघ हे बारके आहेत बघ एकदा चिटके बघ. ह्या एकच झाड हा पूर्ण सितारलेला आता असा. ह्या बघ मूळ बदावर जड झाल्यामुळे हा जड झाल्यामुळे तर पडला खाली. चिटकी दाखव हे बघ ही बारकी चिटकी आहे, ही गावठी म्हणतात त्याला. म्हणजे ह्याच्यात पण प्रकार असतात. होय ह्याच्यात पण प्रकार असतात चिटकी. ती घाटी असतात ती लांबट असतात आणि हिरवीगार असतात. ही थोडीशी बदला पांढरी वाटतं आणि छोटी आहे एकदम बारीक अशी. मग ही चवीक पण हा ही चवीक चांगली आहे. बाजारात जरी नेलास ना तर लगेच खापता येईल. घेणारे पण बरं ओळखतात की बाबा गावठी आहे म्हणून असं. आता हे बघ बोंडा होती मको पेरतो ना त्या ही अशी बोंडा तयार होतो. आता ह्या शेंडी पूर्ण पिकली ना काय समजायचा तयार झाला. पिकला काय कलर म्हणजे त्याचा? हा कलर तर थोडस काही जणांचा हिरवत असता, काही जणांचा जरा पिवळ होता. पण ही शेंडी पूर्ण पिकली ना ही बघ अशी पिकली काय म्हणायचं बाबा तयार झालेला बोंडा असा आहे. सोलून दाखव. कसं माहिती आहे लोक एकाच कोपऱ्यात एकच जित्राप घेणत नाही. चवळी ढेगेनी मको पेरतात, भैमुग मध्ये असतात, प्रत्येक असा वेगवेगळ्या घेतात. भैमुग कसं मधीच असतं ना मग मध्ये दंड घालतो ते रिकामीच राहतं. मग त्याच्यात मको नाही तर चवळी असा पेरायचा. म्हणजे त्या डबल पीक घेतल्यावर काय आलं हे आता तयार झाला आपण. म्हणजे आता ते आपण उकडून किंवा खाऊ शकतो. आता विकूक न्यायचा. गावठी बाजारात दर असतात गावठी बाजारात उकडून खाण्यापेक्षा जरा भाजले की ना भाजायचा तव्यावर आणि लिंबूनी मीठ मसाला लावायचा मग चांगला चवीक लागतात. तर मित्रांनो आता आपण जाऊया आपल्या वैभवाची आई म्हणजे माझीच आजी. ती आपल्या तिच्या परड्याबद्दल माहिती देईल. तर आपण तिच्याकडून माहिती जाणून घेऊया. तर चला आपण तिथे जाऊया. आजी आता तू काय करतं? मी चवळ्याची शेंगो काढते. चवळ्याची शेंगो काढते. आणि आता तुझ्या सगळ्या संपूर्ण परड्यात काय काय? बारीक चवळी, जाडी चवळी, फजाव मिरेच्या हाते, जाडी चवळी दंडाच्या हाते आणि बारीक चवळी तासात, आणखी मको तासात आणि मध्ये कोपऱ्याच्या मध्ये शेंगदाणू. आता आमचं दाखवशील काय? मको पेरलं दंडाच्या हाते. हां आणि हे फजाव. अच्छा आणि हा शेंगदाणा. तो शेंगदाणा. हे शेंगदाणा. आणि ही बारीक चवळी. खायची? ही 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 हा ती दाखव जरा. ही बारीक चवळी. हां हां हां. आणि जाडी चवळी आता नेली जवळ धर आजी. ही जाडी चवळी. हां हां हां. ही जाडी चवळी अशी असतं. अशी झाडं असतात. मग आता ह्या सगळ्या किती दिवस झाले सगळ्या होक? ह्या करू का आता कधी टाइम गावात तेव्हा तेव्हा व्हायचं येऊन करतं. नाही किती दिवस लागले म्हणते या सगळ्या? 3.5 महिने ना गो. 3.5 महिने ह्या सगळा करूक लागले. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात टाकलं. तर मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल आजीने आपल्याला परड्याबद्दल किती छान माहिती दिली आणि इथे बघा तिने मला एक बोंड पण दिला. आता आपण घरी जायची वेळ झालेली आहे. तर मी आता इथेच या ब्लॉगला एंड करतो. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच जर नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर कोकण मराठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायचं नका. धन्यवाद. तर मित्रांनो जास्त वेळ घेणार नाही. एकच गोष्ट सांगायची आहे की ह्या जो संपूर्ण व्हिडिओमध्ये मी माईक वापरला आहे ना तो आमच्या श्रद्धाताईने गिफ्ट केला आहे. तर त्याच्याबद्दल श्रद्धाताईला खूप खूप धन्यवाद.